पुन्हा एकदा मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकलेला आहे आणि या सगळ्या विजयाबद्दल उद्धव ठाकरेंनी आनंद व्यक्त केलेला आहे। पण या सगळ्या विजयात कुठेतरी पडद्यामागची भूमिका निभावणाऱ्या उद्धवजींच्या पत्नी रश्मी ठाकरेजी आपल्याबरोबर, आपण त्यांच्याशी बोलूया। मला सांगा मॅडम की पुन्हा एकदा ठाण्यावर आणि मुंबईवर भगवा फडकलेला आहे। एक प्रकारे हा विजय जो आहे तो सामूहिक या सगळ्या प्रयत्नांचा मानला जातोय। तुम्ही ज्या वेळेला मातोश्रीत असता, उद्धवजी येतात, त्याबरोबर आदित्य ठाकरेची पण यात सगळ्यात प्रामुख्याने भूमिका महत्त्वाची राहिली आहे। काय या सगळ्या विजयाचं विश्लेषण कराल? विजयाचं विश्लेषण म्हणजे खूप आनंद झालेला आहे। सगळ्यांचीच मेहनत आहे, सगळे छोटे मोठे कार्यकर्ते, शिवसैनिक, मुख्य म्हणजे बाळासाहेबांचे आमच्या सगळ्यांच्या पाठीशी असलेले आशीर्वाद आणि आवाज कोणाचा? मुंबईत शिवसेनेचा। या गोष्टीचा इतका आनंद झालेला आहे की मुंबईकरांनी परत जो एकदा विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला आम्ही अजून चांगल्या रीतीने पुढच्या ज्या 5 वर्षात जी कामं राहून गेलेली ती करू असं मला वाटतं। एकूणच या वेळेला परिस्थिती खूप वेगळी होती, कारण काँग्रेस दोन्ही एकत्र आल्या होत्या, मनसेचं आव्हान होतं आणि अशा वेळेला हा विजय मिळवणं हे खूपच म्हणजे त्यासाठी खूप मेहनत लागली। उद्धवजी ज्या वेळेला प्रचारात यायचे, खूप थकून भागून येत असतील, त्यावेळेला घरात आल्यानंतर काय नेमकं वातावरण असायचं त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल। घरात आल्यावर वातावरण जसं इतर घरात असतं तसंच असतं, काही त्याच्याहून वेगळं असतं असं नाही। पण ज्या काही पेपरमध्ये, चॅनेलमध्ये तुमच्या ज्या काही चर्चा चाललेल्या असतात त्याचा आम्ही शक्यतो घरावर परिणाम होऊ देत नाही, कारण हे राजकारण आहे, त्यामुळे ते तिकडे आणि घर वेगळं असावं। पण ठीक आहे, प्रत्येक निवडणूक हीच कठीण असते। म्हणजे तसं मी आल्यानंतर ही 4थी निवडणूक महापालिकेची बघते जी आम्ही सातत्याने जिंकलेलो। प्रत्येक निवडणूक हे एक आव्हान असतं असं मला वाटतं आणि ते आव्हान त्या पद्धतीने प्रत्येकाचे हे वेगळे असतात। त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र होते, हा थोडासा वेगळेपणा। पण उद्धवजी प्रत्येक सभेत आणि बरेचदा कोणाशी खाजगीत बोलताना पण त्यांना सांगत असत की अशी संधी परत मिळणार नाही, काँग्रेस आणि राष्ट्रवादी आपल्यासमोर एकत्र आहे, तर मला अशा वेळेला मला लढायला आणखीन चेव येतो असं त्यांचं म्हणणं होतं। आणि मी नुसती ऐकत असे की काय उद्धव असं काय म्हणतात, पण त्यांनी ते करून दाखवलं। एकूणच उद्धवजींना विजय काही नवीन नाहीये, पण आदित्य ठाकरे या निवडणुकीत ऍक्टिव्ह रोल प्ले करत होते आणि त्यांच्या ऍक्टिव्ह रोल प्ले करत असतानाच हा विजय। काय तुम्ही मुलाच्या एकूणच कामगिरीचं विश्लेषण करा? मुलाच्या कामगिरीने आई म्हणून मला खूप आनंद झालेला आहे, कारण आदित्यने चिकार रोड शो केले। नाशिकमध्ये सातत्याने 2 दिवस तो राहिला, तिकडनं उल्हासनगर आला, ठाणा, कळवा, मुंब्रा आणि मग नंतर जी वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे सभा होती, सोलापूरला गेला होता। अतिशय तरुणांचा, लहान मुलांचा आणि त्याच्याबरोबर वृद्ध माणसांचा सुद्धा त्याला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला, तुम्ही स्वतः चॅनेलवरनं दाखवलेले। तर एकंदर सगळ्या विजयाने खूप आनंद झालेला आहे आणि तुमचे सगळ्यांचे धन्यवाद। या पुढच्या 5 वर्षासाठी एक सहचरिणी म्हणून उद्धवजींकडून मुंबईकरांसाठी काय अपेक्षा आहे? मुंबईकरांकडनं काय अपेक्षा आहेत? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत की जी काही कामं राहून गेलेली असतील मुंबईची, मग काही रस्त्यांचे प्रश्न आहेत, पाण्याचे आहेत, आधीच्या 5 वर्षात ती अतिशय मन लावून केलेली आहेत। अनेक आरोप झाले, पण म्हणून तुम्हाला कल्पना आहे त्याची की आपण एक पुस्तिका छापली, करून दाखवलं आणि ती कॅम्पेन अतिशय गाजली की आपण नक्की काय केलं। कारण जोपर्यंत आपण लोकांपर्यंत ते पोहोचवत नाही, अनेकदा त्यांना कल्पना नसते। तर ही जी काही राहिलेली कामं आहेत, मग जिजामाता उद्यान आहे ज्याचं आपल्याला आधुनिकीकरण करायचं आहे, किंवा रस्त्याची कामं आहेत, पाण्याचे आहेत, ती अतिशय चांगल्या पद्धतीने करून मुंबई अजून सुंदर बनवायची हे स्वप्न आहे आणि ते नक्कीच आपल्या हातून, शिवसेनेच्या उद्धवजींच्या हातून घडेल असं मी मानते। जय हिंद। धन्यवाद मॅडम, आपण बोलल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रदीप भणगेसह विनोद तळेकर, IBN लोकमत, मुंबई। आपण पाहिली ती रश्मी ठाकरे यांची एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया होती या सगळ्या विजयानंतरची। उद्धव ठाकरे यांच्याशी आपण बोललो, त्यांची सुद्धा प्रतिक्रिया आपण पाहिली। आज मला कुणाबद्दलही काही वाईट बोलायचं नाहीये हे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं। टीका आरोप आतापर्यंत अनेक लोकांनी केले, पण या सगळ्या टीकाकारांची तोंड आपण गप्प केलेली आहेत, करून दाखवलं। यावर टीका करणाऱ्यांना आपण जिंकून दाखवलं हे सुद्धा उद्धव म्हणाले। आणि मग रश्मी ठाकरे यांनी सुद्धा करून दाखवलं, या कॅम्पेनचं कौतुक तर केलंच, पण त्याचबरोबर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते, नेते, या सगळ्यांची मेहनत आणि बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद यामुळेच हा विजय मिळाला असं त्यांनी आपल्याशी बोलताना सांगितलं। या पुढच्या काळामध्ये अनेक आव्हानं जरी असली तरी अपुरी राहिलेली कामं पूर्ण करण्यावर भर असेल। जरी कितीही आरोप झालेले असतील भ्रष्टाचाराचे, तरी सुद्धा आधी जशी ही कामं मन लावून केली तशाच पद्धतीने यापुढे सुद्धा आपण काम करत राहणार आहोत असं त्यांनी सांगितलं। याचबरोबर आम्ही जाणून घेतलं आदित्य ठाकरेंना या विजयाबद्दल काय